आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे ताईंनी सांगितल्याप्रमाणे शिष्य आता इथे गाऊन गेलेला आहे. गुरूंचं गाणं आम्हाला ऐकायचं आहे. तत्पूर्वी आजच्या निवेदिका तेजश्री साठे मॅडम ताईंविषयी काहीतरी सांगणार आहे. ताईंनी जसं सुरुवातीला सांगितलं, शाहीर म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर एक पुरुष पेटा घातलेला उभा राहतो. पण आज त्या ताई होत्या. बाबासाहेबांना हेच हवं होतं. स्त्री पुरुष समानता त्या शिगेला पोचावी ही त्यांची अपेक्षा होती आणि हे करून तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं. धन्यवाद ताई. आमच्यावर यायचं आहे. नाही घेऊया सर, घेऊया. पारितोषिक घेणारच आहोत, पण तुमचं गाणं ऐकल्याशिवाय केमकरांचं मन भरणार. धन्यवाद की आम्हाला या कार्यक्रमाला आम्हाला निमंत्रित केलं. जयवंत जाधव दादा आणि आदरणीय दीपक साळवे सर. काय गावं आता की सीमाताईने इतकं सुंदर गाण्यानंतर मला राहिलंच नाही काय गाण्यासारखं. तरी गाणं गातो. वी द पीपल हा नावाचा कार्यक्रम जो तुम्ही आज ऐकत आहात किंवा ज्यांना माहिती नाही, सीमाताईंनी आव्हान केलं की पुढच्या वर्षी आम्हाला बोलवा, नक्कीच आम्ही घेऊ. एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. अशाच वेगवेगळ्या प्रसंगाने आणि वेगवेगळ्या गाण्यांनी वेगवेगळ्या सादरीकरणाने नटलेला तो कार्यक्रम आहे आणि संपूर्ण महापुरुषांच्या विचारांवर आधारित कार्यक्रम आहे. आपण म्हणतो की बाबासाहेबांना नाचण्यापेक्षा डोक्यात घ्या. आपण फक्त म्हणतो, घेत तर कोणीच नाही. शेवटी नाचायचं ते नाचतोच आहे. नाचण्याशिवाय जयंतीच होत नाही, नाही का. इथे माझे बंधू इथे शैलेश तांबे आणि सगळे त्यांचे सहकारी, मला वाटतं सुधाकर जाधव जे आहेत, सूर्यकांत सुर्वे, हां पाहतोय मगापासून लक्ष ठेवलं, आणि हां विजय दादा गायकवाड. हो त्यांचं पहिलंच घेतलं कारण ते अगदी हाफ पॅन्टीपासून ओळखत आहेत. काय गावं असा प्रश्न आहे तर नक्कीच मी गातो. मी स्वतः लिहिलेलं गाणं, कारण मला प्रसंगावरून गाणी लिहायला खूप बरं वाटतं. कल्पना करता येत नाही, मी काही कवी नाही आहे, पण तो प्रसंग नेहमी मला आपल्यालाही तो आजूबाजूला पाहता येत असेल, आपण पाहतो आणि तो अनुभवतो आपण, पण त्याचा सहसा कोणी विचार करत नाही. तो विचार करणारे गाणं मी तुम्हाला फक्त साईन ऐकवतो, फक्त मुकडा, कारण वेळ झालेला आम्हाला जायचं आहे पुढच्या कार्यक्रमाला. तर ते असं आहे की बाबासाहेब म्हटलं की जसं साळवेदादाने घोषणा केली, जय भीम. मी बोलतो जय भीम. इतका जोर, इतकं हळू नको आहे. केमचा स्टाफ कसा पाहिजे. तुमच्यामुळे पेशंट बरे होत आहेत आणि तुम्ही का असेल जय भीम. तर हा जय भीम बघा काय काय होतं आपल्या आजूबाजूला. आपल्या एखाद्या गाडीवर असेल, आपण आवडीने गाडी घेतो, घरं बांधतो, फ्लॅट घेतो, दरवाजा किंवा एखादं नगर असेल जिथे आपण वस्तीत राहतो, तिथे आपण जय भीम नाही पण एक अशोक चक्र वगैरे लावतो, सिम्बॉलिक लावतो ना आपण. गाडीवर अशोक चक्र असतं, आपल्या गाडीवर अशोक चक्र असू शकतं, घरावर अशोक चक्र असू शकतं, दरवाजावर असू शकतं, नगरावर अशोक चक्र असू शकतं. तर ते अशोक चक्र पाहिलं की साळवेदादा इतर समाजाचे ओबीसी आपलेच बांधव आहेत, तर ते नेमका हा शब्द वापरतात. गाडी बघितली एखादी गाडी की म्हणतात हे जय भीमवाल्याची गाडी आहे. काय बघून अशोक चक्र, बरोबर ना. अशोक चक्र पाहिलं की म्हणतात ही जय भीमवाल्याची गाडी आहे. एखाद्या घरावर अशोक चक्र पाहिलं की म्हणतात हे जय भीमवाल्याचं घर आहे. आता त्यांना आव्हान करणारं मी एक थोडंसं मोकळा ऐकवतो तुम्हाला. मला ए मायनर दे आणि ढोलकच घ्या. तत्पूर्वी माझ्या वडिलांनी लिहिलेला शेर मी तुम्हाला ऐकवतो.
हे महिन्यात ओके. की या धरतीवर धूळ उडाली कशी कुणाच्या पायाची, या धरतीवर धूळ उडाली कशी कुणाच्या पायाची. केम हॉस्पिटल मध्ये बोलतोय. या धरतीवर धूळ उडाली कशी कुणाच्या पायाची, अरे निर्जीव पुतळे सजीव झाले की मया ही भीमरायाची. अशोकाचे चक्र लई जोरदार. बघा, ज्या अशोक चक्राला बघून जय भीमला बोलतात. गाडीवर बघितलं, घरांवर पाहिलं, कुठेही बघितलं त्याने जय भीमलाच असणार सिंबॉलिक करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून अशोकाचे चक्र लई जोरदार सांगतोय आम्ही आता भाल थंडगार. अशोकाचे चक्र लई जोरदार सांगतोय आम्ही आता वाल थंडगार. घरांवर चक्र, गाड्यांवर चक्र, घरांवर चक्र, गाड्यांवर चक्र, पाहून म्हणतात जय भीममाला. म्हणतात ना, अशोकाचे चक्र लई जोरदार सांगतोय आम्ही आता वाल थंडगार. घरांवर चक्र, गाड्यांवर चक्र, घरांवर चक्र, गाड्यांवर चक्र, पाहून म्हणतात जय भीममाला, पाहून म्हणतात जय भीममाला. अशोकाचे चक्र लई जोरदार सांगतोय आम्ही आता भाल थंडगार. अशोकाचे चक्र लई जोरदार सांगतोय आम्ही आता भाल थंडगार. घरांवर चक्र, गाड्यांवर चक्र, घरांवर चक्र, गाड्यांवर चक्र, पाहून म्हणतात जय भीममाला, पाहून म्हणतात जय भीममाला. आणि मग आता 15 वर्ष अनुभव घ्या. तिरंगा झेंड्यावर अशोकाचे चक्र. काय 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 ना, तिरंगा झेंड्यावर अशोकाचे चक्र, तिरंगा झेंड्यावर अशोकाचे चक्र, सारा देशाचं जय भीममाला. तिरंगा झेंड्यावर अशोकाचे चक्र, तिरंगा झेंड्यावर अशोकाचे चक्र, सारा देशाचं जय भीममाला. सारा देशाचं जय भीममाला. तिरंगा झेंड्यावर अशोकाचे चक्र, सारा देशाचं जय भीममाला. तिरंगा झेंड्यावर अशोकाचे चक्र, सारा देशाचं जय भीममाला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप छान, धन्यवाद. खूप छान. गाणं पूर्ण आहे पण आम्हाला लवकर जायचंय. वाट लोक बघतायत बाहेर, मला बसून फोन येत आहेत.
मी त्यांना थांबवून ठेवलं. बस जेव्हा तुम्ही कधी बोलवाल तेव्हा पूर्ण कार्यक्रम बघा. मागाशी जसं सीमाताईंनी सांगितलं की हा फक्त ट्रेलर आहे, ट्रेलरच राहिला, सिनेमा बाकी आहे. धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. आभार व्यक्त करतो. आपण आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि